पंढरपुरात धनगर समाजाची उद्या राज्यस्तरीय बैठक पार पडणार असून पंढरपुरात उद्या धनगर समाजाची बैठक पार पडणार असून आरक्षणासंदर्भात ही बैठक घेतली जाणार आहे। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं आणि त्यांची त्वरित अंमलबजावणी करावी या मागणीसाठी पंढरपूर येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या 10व्या दिवशी आंदोलकांची प्रकृती ढासळत चालली आहे। सरकार आंदोलकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करते, त्यामुळे पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आणि अंतिम निर्णय घेण्यासाठी राज्यभरातील धनगर समाजाची बैठक शुक्रवारी पंढरपुरात घेण्यात येणार आहे। या बैठकीला धनगर समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचं आवाहन केले। दरम्यान राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली आहे। सरकार धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी फक्त झुलवत आहे, त्यामुळे आम्ही आता शासनाच्या निर्णयाची वाट पाहणार नाही असं त्यांनी सांगितलंय। आंदोलनकर्ते पांडुरंग मेरगळ म्हणाले, सरकारनं 7 दिवसात कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे, मात्र आम्ही गाफील न राहता आंदोलनावर ठाम आहोत। माऊली हळणवर म्हणाले, आंदोलनाचा 10वा दिवस आहे, सरकार आमच्या बाबतीत संवेदनशील दिसत नाही। मी घरी सांगून आले, त्यामुळे तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील। समाजानं आंदोलकांची ताकद वाढवावी।